सगळ्यात अगोदर जसं जसं तुमचं वय जास्ती होत जातं ना, नॅचरली तुमची झोप कमी होत जाते. तर जे जन्माला आलेलं मूल असतं, 2 वर्षाचं मूल असतं, त्यांची नॅचरल झोप 12 तासापेक्षा जास्ती असते. पण जसं आपण मोठे होत जातो, आपली नॅचरल झोपेचा जो प्रमाण आहे तो हळूहळू कमी होतो. म्हणजे आपण समजा जेव्हा किशोरवयीन किंवा एक मिडल एजमध्ये येतो, तर एक 8 तास झोप हे साधारणतः नॉर्मल असते. तेच आपण जेव्हा खूप वृद्ध परिस्थितीत जातो, तर ते 8चे 7 ही झाले किंवा 6.5 झाले तरी काय काय लोकांना फ्रेश वाटतं. तर ते ओव्हरऑल हळूहळू हळूहळू कमी होत जाते. पण जर तुम्ही म्हणणार की आता 15 वर्षाचा मूल आहे आणि त्याची नॉर्मल झोप असली पाहिजे एक समजा 10 तास आणि तो 16 तास झोपतोय, तर ते चुकीचंच आहे. काहीतरी आजाराचं लक्षण आहे. ते कमी किंवा जास्ती झोप हे दोघंही तितकेच घातक आहे. प्रॉब्लेम असा होतो की अधिकांश लोकांना सध्याच्या परिस्थितीत निद्रा नासचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण त्याला जास्ती महत्त्व देतोय. पण अति झोप येणे हे पण डिप्रेशनचं लक्ष असू शकतो. अति झोप येणे हे पण असं लक्ष असू शकतो की बाबा तुमची जी झोप होते ती चांगल्या क्वालिटीची होत नाही आहे, तुमचं मन तृप्त होत नाही, त्यामुळे परत परत तुमचा मेंदू सांगतं की अजून झोपून घे, अजून झोपून घे. तर झोपेचा रेंज जो आहे, एक आपण म्हणूया 7 ते 9 तास, याच्यापेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जास्ती, हे दोघंही खतरेचे घंटी असं आपण समजलं पाहिजे.